शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षक पदावर थेट नियुक्ती आता बंद. राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर शिक्षक पदावर मिळणारी थेट नियुक्ती आता कायमची बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज 25 मार्च 2026 रोजी या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित केला असून जुन्या तरतुदी तातडीने रद्द केल्या आहेत. नेमका निर्णय काय? शासनाच्या 10 जून 2005च्या निर्णयानुसार एखादा शिक्षकेतर कर्मचारी जर माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BEd, MA, MSc प्राप्त करत असेल तर त्याला रिक्त पदावर थेट शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्याची मुभा होती. मात्र आता ही जुनी तरतूद पूर्णपणे अधिक्रमित कॅन्सल करण्यात आली आहे. निर्णयामागची भूमिका. शासनाने या निर्णयाचे समर्थन करताना पवित्र पोर्टल आणि शिक्षण गुणवत्ता यांचा दाखला दिला आहे. प्रस्तावात नमूद केल्यानुसार पवित्र पोर्टलचे महत्त्व. 2017 पासून राज्यात शिक्षकांची भरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टाईटमधील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत केली जाते. गुणवत्तेशी तडजोड नको. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्पर्धेशिवाय थेट शिक्षक बनवणे यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे शासनाचे मत आहे. समान संधी. सर्वांना गुणवत्ता सिद्ध करूनच शिक्षक बनता यावे यासाठी ही जुनी सवलत रद्द करण्यात आली आहे. तात्काळ अंमलबजावणी. या शासन निर्णयानुसार केवळ 2005चा निर्णयच नव्हे तर अशा प्रकारची थेट नियुक्ती देणारे इतर कोणतेही शासन आदेश, परिपत्रक किंवा संकेत असतील तर ते देखील आता रद्द समजले जातील. आजच्या तारखेपासून हा नवा नियम लागू झाला आहे. या निर्णयामुळे आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही शिक्षक व्हायचे असेल तर अन्य उमेदवारांप्रमाणेच पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.